अबोली या मालिकेच्या 30 ऑक्टोबरच्या भागामध्ये राघू म्हणत असते, वहिनी तू म्हटली होतीस ना की दादा परत येईल म्हणून. अबोली म्हणते, राघू मी माझ्या परीने जे प्रयत्न करायचेत ना ते सगळे प्रयत्न करते आणि मला खात्री आहे अंकुश सर परत येणार. तोपर्यंत इकडे सुमती मावशी अंकुशला सांगत असतात, नमस्कार, आत्ता मी चालले अबोलीला भेटायला आणि आज अबोलीला मी शेवटचं भेटणार आहे. शेवटचं अबोलीला भेटून मी तिला संपवणार आहे. पण कुणालाही काही कळणार नाही. ज्या वेळेला दुर्गापूजा चालू असेल ना तेव्हा मी वरती जाऊन अबोलीला उंच कठड्यावरून लांब फेकून देणार आहे आणि अबोलीची जीवनयात्रा कायमची संपणार आहे. पण तू काळजी करू नकोस, या सगळ्याचे लाईव्ह लोकेशन तुला मी पाठवेन. मग अबोली मला म्हणत असेल, मावशी मावशी मला मारू नका, मावशी मला मारू नका, पण मी तिच्यावरती दया दाखवणार नाही, तिला मी खाली पाडणार आहे. तू एक काम करायचं, या लॅपटॉपवरती लाईव्ह लोकेशन पाहायचं, फक्त तोंड बंद ठेवायचं आणि सगळं बघायचं. घरंगळत जाणारी अबोली आणि सगळं माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यामधून लाईव्ह लोकेशन मी तुला दाखवेन. काळजी करू नकोस, आज अबोलीला मी शेवटचं भेटणार आणि तुला पण अबोलीचं शेवटचं दर्शन घडणार. मग मात्र बोलू नकोस की अबोलीला मला भेटू दिलं नाहीस म्हणून. असं म्हणत आता मात्र सुमती मावशी अबोलीला मारण्याचा सगळा प्लॅन अंकुशला सांगत असते. इकडे अबोली देवी आईची पूजा करते. आज देवी आईचं विसर्जन असतं. चाळीतल्या देवी आईच्या विसर्जनाला जाण्याआधी घरामध्ये देवी आईची पूजा केल्यावरती आता मात्र अबोली आपल्या कुंकवाला हळदी कुंकू म्हणजेच आपल्या मंगळसूत्राला हळदी कुंकू लावते आणि आता देवी आईला अंकुश सरांना सुरक्षित ठेव म्हणून सांगते. इकडे आता सुमती मावशी निघतात आणि त्या म्हणतात, लाईव्ह लोकेशन पाहायला विसरू नकोस बरं. आणि सुमती कपडे चेंज करण्यासाठी जात असताना तिची साडी तिकडे काढून ठेवलेली असते. त्यावेळेला अंकुश आता एक युक्ती करतो. तिथेच असलेली सोड्याची एक बॉटल आपल्या पायाने घेतो. पायाने सोड्याची बॉटल घेतो आणि त्याच्यावरचं लेबल काढतो. त्याच्यावरचं लेबल काढून खाली पडलेला मेकअपचा काळा रंग आणि काळ्या रंगाने त्या सोडा बॉटलच्या रॅपरवरती बॅनचं चिन्ह काढतो. गोल काढून मध्ये गोल करतो आणि फुली मारतो आणि आता बॅनचं चिन्ह तो पायाने आपल्या सुमतीने काढलेल्या कपड्यांवरती फेकतो, जेणेकरून सुमतीच्या कपड्यांवरती हे रिबेलचं चिन्ह जाईल आणि अबोलीला शंका येईल की हे काहीतरी गडबड आहे. अंकुशनेच इशारा दिलाय, ही सुमती मावशी नाही आहे तर ही कोणीतरी ठग आहे. अंकुश विचार करतो, अबोली इतकी हुशार आहे की रिबेलचं चिन्ह बघितल्यावरती अबोलीला सगळं समजेल. आता इकडे अबोलीने सुमतीसाठी वेगळी साडी आणलेली असते. अबोली ती साडी घालून हातात घेते. तेवढ्यात इकडे अंकुशने ज्या साडीवरती रिबेलचं चिन्ह लावलेलं असतं तीच साडी नेसून आता सुमती आलेली असते. सुमतीला अबोली म्हणते, सुमती मावशी ही तुम्हाला साडी घ्या आणि ही साडी नेसून तयार व्हा. सुमती म्हणते, अगं राहू दे, मी ही साडी घेते, पण तू कशाला एवढे त्रास करून घेतलेस, मी आहे तीच साडी नेसते. अबोली म्हणते, असं कसं, तुम्हाला ही साडी दिली की नाही, आत्ता हीच साडी नेसायची. असं म्हणून ती आता सुमतीला तीच साडी नेसण्याचा आग्रह करते. सुमती म्हणते, ठीक आहे, तू म्हणतेस तर मी साडी चेंज करते. आणि मग साडी चेंज करायला सुमती जात असताना राघूचं लक्ष त्या चिन्हाकडे जातं. बॅन केलेलं चिन्ह, त्याचा तो स्टिकर चिकटलेला साडीला राघूला दिसतो. अंकुशने हा चिटकवलेला असतो. अबोलीला लांबून स्टिकर काय आहे कळत नसतं. राघू म्हणते, सुमती मावशी अहो हे काय, तुमच्या साडीला कसला स्टिकर लावून फिरताय. सुमती म्हणते, स्टिकर, कसला स्टिकर. राघू म्हणते, थांबा मी काढते. राघू तो स्टिकर काढते, उलटा फोल्ड करते आणि म्हणते, अहो हा स्टिकर. त्यावरती सुमती म्हणते, माहीत नाही कसा माझ्या साडीला हा स्टिकर चिकटला, येता आता कुठेतरी चिकटला असेल. असं म्हणत सुमती तो स्टिकर तिथेच राघूकडे ठेवून साडी चेंज करायला जाते. अबोली म्हणते, राघू अगं बघू तो स्टिकर. मग राघू तो स्टिकर अबोलीकडे देते. अबोली आता तो उलटा असलेला स्टिकर उघडणार. तितक्यात धावत पळत तिथे आता शार्दूल येतो. अबोली मावशी असं म्हणत तिला बिलगतो. अबोली म्हणते, काय झालं बाळा, तू छानपैकी देवी आईच्या पाया पडून घे. तिथपर्यंत क्रिश येतो. राघू म्हणते, क्रिश आलास तू सुद्धा पाया पडून घे, नुकतीच पूजा झाली. मग क्रिश आता पाया पडतो आणि आता अबोलीला म्हणतो, अबोली मी कार्तिकीची सगळी चौकशी केली. मी कार्तिकीसोबत सगळं बोललेलो आहे आणि कार्तिकी जे काही बोलत होती ना, आपल्याला जी काही माहिती सांगितली ती सगळी माहिती खरी आहे अबोली. अगं कार्तिकीने काहीच नाही केलेलं आहे. तिची 2 मुलं आहेत, त्यांना अंकुश सर शिक्षणाचा खर्च करतात आणि त्यांना कार्तिकीच्या नावाने पत्र पण लिहितात. त्यामुळे कार्तिकी निर्दोष आहे एवढं मात्र नक्की. अबोली म्हणते, मग या सगळ्याच्या मागे कोण आहे, आपण ना या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे. तोपर्यंत सुमतीने इकडे साडी चेंज केलेली असते. साडी चेंज करून आता मात्र सुमती विचार करते, अबोली घे, आजचा दिवस जगून घे, कारण आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. आता तुझी व्हीलचेअर गडगडत खाली गेल्यावरती तू बरं कशी जिवंत राहशील. आणि तुझ्या व्हीलचेअरचे ब्रेक मी काढून टाकलेले आहेत. ज्या वेळेला तुला मी धक्का देईन ना त्यावेळेला व्हीलचेअरचे ब्रेक काम करणार नाहीत आणि तू खाली कोसळशील.
इकडे अंकुश विचार करत असतो, मी अबोलीपर्यंत मेसेज तर पोहोचवण्याचं काम केलंय, पण इथवर थांबून चालणार नाही. जर ह्या सुमतीने तिकडे जाऊन काही घातपात केला तर खूप महागात पडेल, मला इथून निघालंच पाहिजे. असं म्हणत आपल्या अंगात आहे नाही ती ताकद लावून ते जे दोरखंड बांधलेले असतात, साखळी बांधलेली असते, ती अंकुश तोडण्याचा प्रयत्न करत असतो. इकडे अबोली व्हीलचेअरवरती बसलेली असताना ती कसला तरी विचार करत असते. सुमती म्हणते, काय ग अबोली, कसला विचार करतेस? यावरती अबोली सांगते, कार्तिकीचा. कार्तिकीचं नाव ऐकल्यावरती सुमती गडबडते आणि म्हणते, अगं कार्तिकी एकादशीला तर वेळ आहे. अबोली म्हणते, नाही सुमती मावशी, कार्तिकी एकादशी नाही, कार्तिकी नावाची व्यक्ती, त्या व्यक्तीनेच अंकुश सरांना पळवले किंवा किडनॅप केलंय असा आम्हाला संशय होता. आता ती अबोली सावधपणे सुमतीकडे बघते. सुमतीच्या चेहऱ्यावरचे बदलणारे रंग अबोली टिपत असते. अबोलीला बहुतेक काहीतरी हिंट मिळालेली असते. अबोली म्हणते, त्या आम्ही कार्तिकीची चौकशी केली. त्यावरती सुमती म्हणते, मग कार्तिकीनेच ठेवलं असेल ना तुझ्या अंकुश सरांना पकडून? तू घे ना तिला ताब्यामध्ये आणि घे सगळी चौकशी कर, क्रिशला सांग. याच्यावरती अबोली म्हणते, नाही सुमती मावशी, तिची सगळी चौकशी केली असता आम्हाला कळलंय की कार्तिकीने खरंच काही केलेलं नाहीये. कार्तिकी या सगळ्यामध्ये निर्दोष आहे. म्हणजे आम्ही शोधतोय ती कार्तिकी ही नाहीच आहे. त्यावरती सुमती म्हणते, काय बोलतेस? म्हणजे मग तुला दुसऱ्या कार्तिकीचा शोध आहे का? अबोली म्हणते, हो, कारण ही कार्तिकी ती नसल्यामुळे दुसरी कोणीतरी कार्तिकी असणारच ना. कारण आम्हाला अंकुश सरांनी ज्या वेळेला त्यांना आम्ही आणायला गेलो ना, तिथून त्यांना त्या बाईने गायब केलं होतं. पण त्या ठिकाणी आम्हाला एक हिंट दिली होती, कार की आणि टी असं लिहिलेलं होतं. ही आमच्यासाठी एक हिंट होती. इकडे विचार करणारी आता मात्र सुमती विचार करते, कसला हुशार आहे हा माणूस. आणि त्यावेळेला सुमती म्हणते, अगं मग ह्या कार्तिकीचा शोध आजूबाजूलाच घे, कारण कधी कधी आपण ना ज्या गोष्टी शोधत असतो किंवा ज्या व्यक्तींना शोधत असतो त्या आपल्या आजूबाजूलाच असतात, पण आपल्याला ते दिसत पण नसतात, आपल्याला ते बाजूला आहेत हे कळत पण नसतं. कधी कधी आपल्याकडून बघण्यात चुकी होते. आजूबाजूच्या माणसांकडे दुर्लक्ष करत आपण तिसऱ्याच माणसावरती संशय धरतो. त्यामुळे तू जरा सतर्क राहा आणि आजूबाजूच्या लोकांकडे लक्ष ठेव. अबोली म्हणते, हो सुमती मावशी, तुम्ही काळजी करू नका. सुमती म्हणते, चल आता आपल्याला बाहेर पूजेला जायला पाहिजे. असं म्हणत सुमती अबोलीला घेऊन बाहेर पूजेला येते. अबोली म्हणते, सुमती मावशी, तुम्ही सुद्धा देवी आईच्या पाया पडा आणि तिच्याकडे साकडं घाला, तुमच्या नातवाला लवकरात लवकर बरं वाटू दे म्हणून. असं म्हणत राघू आता अबोलीकडे आरतीचं ताट घेऊन येते. अबोली आरती करत असते. देवी आईची आरती करत अंकुश सरांना लवकरात लवकर परत आण, ही मागणी आता अबोलीची पूर्ण होणार असते आणि राक्षसरूपी सुमतीचा वध होणार असतो. कारण इकडे अंकुशच्या अंगामध्ये 100 हत्तींचं बळ संचारलेलं असतं आणि आहे नाही तेवढी ताकद काढत अंकुश ते दोरखंड जोरात ओढण्याचा प्रयत्न करतो. अखेर अंकुशच्या प्रयत्नांना देवी आईने यश दिलेलं असतं. अबोलीची प्रार्थना फळाला आलेली असते, कारण खूप जोर काढल्यावरती ते दोरखंड अखेर तुटून खाली पडतात. देवी आईनेच अंकुशला या सगळ्यामध्ये यश दिलेलं असतं. दोरखंड खाली पडल्यावरती आता मात्र अंकुश बराच वेळ हात वरती धरून उभा असतो. तो खाली बसतो आणि मटकन खाली बसून आपल्या हातातील दोरखंड काढण्याचा प्रयत्न करतो. अखेर सत्यावरती विजय मिळवत अंकुशने आपला सगळा जीव पणाला लावत सुमतीच्या तावडीतून आपली सुटका केलेली असते आणि आता अंकुश मोठ्या जिद्दीने, मोठ्या आता कराराने आपल्या चाळीच्या दिशेने अबोलीला वाचवायला निघालेला असतो. इकडे तोपर्यंत आरती संपन्न होते. देवी आईचं विसर्जनाची वेळ येते. अबोली म्हणते, सुमती मावशी, आपण वरती जाऊया का? वरून फुलांची आपण उधळण करूया, सगळेजण इथून करतील, आपण वरती जाऊ. सुमती म्हणते, चल की अबोली. आणि सुमतीला आयता चान्सच मिळतो. इकडे देवी आईची मिरवणूक निघालेली असते. सगळेजण मिरवणुकीमध्ये छानपैकी सहभागी असतात. अबोली म्हणते, आज दसरा आहे, आज न काहीतरी चांगलं घडणार आहे. सुमती म्हणते, हो अबोली, आज जे घडणार आहे ना ते तू आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीस. अबोली म्हणते, काय म्हणायचंय तुला? सुमती म्हणते, अगं नाही, दसऱ्याला राक्षसाचा वध होतो ना, त्याचप्रमाणे आज सुद्धा राक्षसाचा वध होत तुझे अंकुश सर तुझ्याकडे परत येतील असं मला वाटतंय. अबोली म्हणते, मला सुद्धा हेच वाटतंय. सुमती म्हणते, पण खरा राक्षस कोण आहे हे तुला शोधून काढलं पाहिजे. अबोली म्हणते, खरा राक्षस सुद्धा समजेल आणि अंकुशरांना कुठे ठेवलंय हे पण समजेल. मला माझ्या देवी आईवर ते पूर्णपणे विश्वास आहे. देवी आई मला निराश करणार नाही. असं म्हणत अबोलीला काहीतरी हिंट मिळालेली आहे. अबोलीला सुमतीवरती संशय आहे असं आपल्याला अबोलीच्या हावभावावरून वाटत असतं. अबोली एकटक सुमतीकडे पाहतच असते. नंतर सुमती म्हणते, अबोली, तुला माहिती आहे का खरा रावण कोण आहे ते? आणि यावरती अबोली म्हणते, कोण आहे? आता सुमती आपल्या चेहऱ्यावरचा
तो टोप काढते आणि म्हणते मी आहे खरा रावण असं म्हणत अबोलीला व्हीलचेअरला धक्का देत ती अबोलीला खाली पडते. पण त्या क्षणी चमत्कार होत अबोली उभी राहते आणि आता सुमती मावशी समोर येते. अबोली म्हणते खरा रावण समजलाय, त्याचा वध पण होणार आणि अंकुश सर परत येणार, आता माघार नाही असं म्हणत अबोली सुमतीला धक्का देते. तोपर्यंत अंकुश सुटून येणार असतो आणि अबोलीला वाचवण्यामध्ये अंकुशचा पण खूप मोठा हातभार असणार असतो.